आज आमच्या गावातल्या सप्त्याचा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस म्हटलं की गावामध्ये मोठी मिरवणूक निघते आणि पालखीसुद्धा निघते। त्यामुळे ना आम्ही इथे सगळे तयार होऊन आलेलो होतो। माझ्यासोबत 2 कार्टूनसुद्धा आलेले होते, साई आणि परीसुद्धा आणलेले होते मी, कारण 2 कार्टून तर मी घरीच ठेवलेले होते। सगळ्यांना घेऊन यायचं म्हटलं की डोक्याला नुसता ताप होतो, म्हणून 2 ना घरीच ठेवलं आणि एकाला आणलं की दुसऱ्याला राग येतो, म्हणून छोटे छोटे 2 घेऊन मी आलेले होते। आल्यानंतर ना पालखी यायला थोडासा टाईम होता, तोपर्यंत इथे आम्ही गंध लावून घेतले। आता या दोघांनाही सुद्धा गंध लावला आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा गंध लावून घेतला। घातल्या नाहीत का कोणी चप्पल? पालखी आली, मस्त असं सगळ्यांनी दर्शनसुद्धा घेतलं। मीही दर्शन घेतलं। इथं पादुका ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यावरती सगळ्यांनी मस्त फुले वगैरे वाहून दर्शन घेतलं। आता हे आमचे 2 कार्टून आतमध्ये रथामध्ये त्यांना बसायचं होतं, तर त्यासाठी त्यांची इथं धडपड चालू होती, कारण ट्रॅक्टर तिथे होता आणि ट्रॅक्टरवरती बसायचं म्हटलं की मुलांना थोडासा एन्जॉय वाटतं, हो की नाही? तर इथे ते बसलेले होते आणि त्यांनाही त्यांच्या आजोबांनी इथे बसवलेलं होतं, तर त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं आणि मस्त असं आम्ही पुढे निघालो। प्रत्येकाच्या दारामध्ये थोडा वेळ इथे पालखी थांबत असते, कारण दर्शनाला कोणी आलं की लगेच गाडी थांबल्या जाते। तर इथे हे 2 कार्टून आमचे फायनली ट्रॅक्टरमध्येच बसते। तर दारांसमोर अशी सगळ्यांनी छान अशी रांगोळ्यासुद्धा काढलेल्या होत्या, कारण पालखीचं स्वागत म्हणून सगळे आपल्या दारासमोर ना मस्त अशा रांगोळ्यासुद्धा काढून घेत असतात। रामकृष्ण हरीचा जप सगळीकडे सगळ्यांच्या मुखामध्ये चालू असतो आणि त्यांच्यासोबत हा आनंद ना खरंच खूप छान वाटतो। इथे सुद्धा आपली ही विना घेतलेली लोक जे होते ना, त्यांचेसुद्धा स्वच्छ पाय धुवून इथे तिथं पूजा केलेली जाते। अशा पद्धतीने छान असा इथे सप्ताहाचा कार्यक्रम असतो। तर इथे नंतर सुवासिनींना हळदी कुंकू सुद्धा लावण्यात आलेलं होतं। तर हे 2 आमच्या कार्टून मात्र बघा तुम्ही पाहू शकतात, एकीने साडी घातली, खूप सुंदर या गोड रुक्माई आमच्या दिसत होत्या। कसा वाटला हा छोटासा पालखीचा ब्लॉग? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू असेच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी।